नील हॉस्पिटल येथे महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनानिमित्त BK डॉक्टर शुभदा नील यांनी महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग प्रतिबंध यावर मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला BK तारादीदी यांचे आशीर्वाद लाभले। दीदींनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले। कार्यक्रमाला डॉक्टर कविता चौतमोल, माजी महापौर पनवेल, डॉक्टर चारुशीला घरत, माजी उपमहापौर वर्षा ठाकूर, राजश्री वावेकर, नगरसेविका श्वेता शेट्टी, वर्षा मराठे, दमयंती म्हात्रे, मंगला गडमुळे, सोनम सिंग, कमलाकर घरत, महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील, सीरम इन्स्टिट्यूटचे श्री द्रविड, लायन्स क्लबचे श्री सामंता, महावीर इंटरनॅशनलचे श्री सपन बर्धन, माजी ACP पाटील, RSSचे नरेंद्र गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर शुभदा नील यांनी पुढील मार्गदर्शन केले। प्रत्येक 8 मिनिटांमध्ये एका महिलेचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे होतो। महिलांचा मृत्यू हा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये निदान झाल्यामुळे होतो, पण ह्याचे निदान जर वेळीच झाले तर गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच या कॅन्सरची तपासणी करणे गरजेचे आहे। पॅप तपासणी, व्हाया तपासणी यासारख्या तपासण्या 21 ते 60 वर्षाच्या महिलांनी करणे आवश्यक आहे। या आजारापासून बचाव करायचा असेल तर मुलींना व महिलांना लसीकरण करणं गरजेचं आहे। 10 ते 15 वर्षापर्यंत 2 डोस दिले जातात। 15 ते 45 वर्षापर्यंत 3 डोस दिले जातात। लसीकरण व तपासणी करून आपण गर्भाशय मुखाचा कॅन्सर मुळापासून नष्ट करू शकतो। स्तन कॅन्सरच्या बचावासाठी स्वस्तन परीक्षण म्हणजे महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणं आणि वर्षातून एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं, तसेच 40 नंतर सोनोमॅमोग्राफी करणं गरजेचं आहे। गर्भाशय मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर अजिबात असाध्य नाही, पण त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य वेळी तपासणी करणं व योग्य इलाज करण्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे। काही सोप्या तपासण्या, लसीकरण, मार्गदर्शन या 3 गोष्टींसोबत चौथा स्तंभ जोडणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे सहज स्वस्थ जीवनशैली, सात्विक आहार, व्यायाम, आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन। आजार टाळण्यासाठी मेडिटेशन अर्थात सकारात्मक चिंतन करणं गरजेचं आहे। नील हॉस्पिटल नवीन पनवेल येथे कॅन्सरची लसीकरण व तपासणी यावर सूट देण्यात येते, तरी याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर शुभदा नील यांनी केले आहे। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, नवीन पनवेल। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि हमें अपने मन की शांति, मन का स्वास्थ्य का ख्याल रखना चाहिए और हमेशा दूसरों के प्रति भी स्नेहपूर्ण आदर रखना चाहिए। इतनी बात की कि मैं आपसे सर्व आणि समोर उपस्थित सर्वच मान्यवर, खऱ्या अर्थानं या ब्रह्मकुमारीच्या या जगात आम्ही वरती जेव्हा येतो तेव्हा थोड्या वेळासाठी असं वाटतं की कुठेतरी वेगळ्याच जगात गेलो, म्हणजे आत्मा, परमात्मा, ब्रह्मा, विश्व असं वाटतं की कुठेतरी आम्ही एखादं आध्यात्मिक चॅनल ओपन केलं आणि ते ऐकतोय असं, म्हणजे थोडा वेळ आमचं माइंड फ्रेश होतं। नंतर भले दिवसभर मग किती घरी आम्ही जाऊन भांडणं करू, तो एक वेगळ्या जगात आपण घेऊन जातात। खऱ्या अर्थाने आजचं प्रमुख कारण मला वाटतं मॅडमने इथे बोलवलं ते आपण विसरता कामा नाहीये की मॅडमने सांगितले की नील हॉस्पिटलच्या माध्यमातून, सिटी लॅबच्या माध्यमातून त्याच्या काही लॅब टेस्ट मॅडमने विसरू नको जग जगतिया, नारी तू मशालीची जग जगतिया, आंबेदार दुर्गेदार नव्या युगातील नारीदार, आंबेदार दुर्गेदार नव्या युगातील। पता होगा तभी आप दूसरों को भी बता सकते हैं। तो जो गर्भाशय का मुख का कैंसर, जिसको सर्वाइकल कैंसर कहते हैं, वो काफी बढ़ रहा है। आज हर 8 मिनट में भारत में एक महिला की मृत्यु उसकी वजह से होती है, जबकि यही एकमात्र कैंसर है जिसको हम प्रिवेंट कर सकते हैं। और प्रिवेंट करने के लिए हमारे पास 2 तरीके हैं। एक है हमें टेस्ट करना चाहिए, स्क्रीनिंग टेस्ट, जिससे हमें कैंसर होने से पहले ही पता चल जाता है। वरना 8-10 साल के बाद कैंसर होने वाला है, हमें पहले से पता हो जाता है, तो उसकी हम ट्रीटमेंट कर सकते हैं। तो हमें